नमस्कार सर्वांना. मी तुम्हाला आज कांद्याची भाजी बनवून दाखवते. कांद्याची पात मी चांगली धुवून घेतली आणि बारीक कापून घेतली. तुम्हाला मी आता बनवून दाखवते. हिरवी मिरची घेतली मी 4-5. लसूण आणि हिरवी मिरची मी आता कुटून घेतले खलबत्त्यामध्ये. हिरवी मिरची आणि लसूण मी आता कुटून घेतलं. मीठ टाकते थोडं. बारीक कुटून घ्यायचे. चांगली कुटून झाली आपली हिरवी मिरची आणि लसूण. मीठ टाकून चांगली कुटलं. गॅस पेटवून घेतला. आता मी कांद्याची भाजीला सुरुवात करते. कढई चांगली गरम झाली. आता मी तेल टाकून घेतलं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता. तेल गरम झालं. आता आपलं मी हिरवी मिरची टाकून घेते. थोडासा लसूण मी टाकून घेतला. अजून कांद्याच्या पातीची भाजीसाठी मी जिरा, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, मोहरी आणि अजून हे लाल तिखट आहे घरचं, ते टाकून घेतलं. चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं. चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे ते. चांगलं फ्राय झाला आपला मसाला. आता मी कांद्याची पात चांगली धुवून आणि कापून घेतली बारीक बारीक. ते आता फ्राय करून घेतले.
मोठ्या फ्लेमवर मी कांद्याची पात फ्राय करून घेतली. असं हलवून घ्यायचं आहे खालवर करून. चांगली हलवून घ्यायची भाजी. 4-5 मिनिटं शिजेपर्यंत झाकून द्यायचे. 5 मिनिटानंतर बघू आपण आपली भाजी कशी शिजली. कांद्याच्या पातीला त्याचं स्वतःचं पाणी सुटलं, बघू शकता तुम्ही. मी आता हे शेंगदाण्याचं बारीक कुट्टा केला ते टाकून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कुट्टा तुम्ही टाकू शकता. झाकून द्यायचे थोडं वेळ शिजेपर्यंत, थोडंसं कमी गॅसवर. तर बघू आपण आपली भाजी कशी झाली ती. छानपैकी शिजली आता आपली भाजी, तुम्ही बघू शकता.
काढून घेऊ आता आपण एका प्लेटमध्ये. बघू शकता तुम्ही. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.